हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट होणारी अस्सल गावरान पद्धतीने चमचमीत झणझणीत अशी शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी। या ठिकाणी भाजी बनवण्यासाठी मी शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। चाकूच्या सहाय्याने किंवा विळीच्या सहाय्याने आपल्याला शेंगाचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत। या ठिकाणी चाकूच्या मदतीने मी शेंगा आहेत त्या कट करून घेत आहे, त्याचे छोटे छोटे पीस बनवून घेत आहे आणि कट करतानाच आपल्याला त्यावरची साल सुद्धा काढून घ्यायची आहे। शक्य तेवढी साल आपल्याला काढायची आहे। शेवग्याच्या शेंगा ह्या खाण्यासाठी अतिशय पौष्टिक असतात। शेवग्याच्या शेंगा बनवण्याच्या अनेक पद्धती आहेत, पण या पद्धतीने आपली भाजी आहे ती अगदी झटपट होते, चविष्ट होते। घरी अचानक पाहुणे येणार असतील किंवा जास्त लोकांसाठी स्वयंपाक बनवायचा असेल तर ही रेसिपी आहे ती उत्तम आहे। या ठिकाणी सगळ्या शेंगा आहेत त्या मी कट करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण भाजीसाठी वाटण बनवून घेऊया। वाटण बनवण्यासाठी या ठिकाणी मी घेतलेले आहेत 1 वाटी भाजलेले शेंगदाणे, 2 छोटे चमचे भाजलेलं खोबरं, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर। या सगळ्या गोष्टी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी बारीक वाटून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने सुरुवातीला वाटण बनवून आपण जर या फ्रेश वाटणाची भाजी केली तर भाजीला अतिशय छान टेस्ट येते। अशा पद्धतीने आपल्याला अगदी बारीक वाटण करून घ्यायचं आहे आणि आता आपण भाजीला फोडणी करून घेऊया। या ठिकाणी कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये घालूया तेल। तेल व्यवस्थित गरम झालं की घालूया अर्धा चमचा मोहरी। मोहरी व्यवस्थित तडतडली की घालूया अर्धा चमचा जिरं। आता यामध्ये घालूया कट केलेल्या शेवग्याच्या शेंगा। शेवग्याच्या शेंगा आपल्याला सुरुवातीला तेलामध्ये एक अर्धा मिनिट परतून घ्यायचे आहेत, त्यामुळे शेंगांना जो कच्चा वास असतो तो निघून जातो आणि शेंगांची टेस्ट सुद्धा खाताना छान लागते। यामध्ये आता घालूया वाटण। या ठिकाणी शेंगदाणे, खोबरं, आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर याचं जे वाटण आहे ते मी सुरुवातीला शेंगांसोबत परतून घेणार आहे। कोणतीही भाजी असो त्याचा मसाला सुरुवातीला पाणी घालायच्या आधी आपण तेलामध्ये जर परतून घेतला तर भाजीची चव आहे ती खूप छान लागते। त्याचप्रमाणे भाजीवर तवंग सुद्धा छान येतो। या ठिकाणी मी अर्धा चमचा जिरे पूड घातलेली आहे, अर्धा चमचा धनेपूड आणि 1 चमचा काळा मसाला घातलेला आहे। तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मसाले घातल्यानंतर सुद्धा आपल्याला व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता घालायचं आहे गरम पाणी। सुरुवातीला मी फक्त 1च वाटी पाणी घालून भाजी शिजवून घेणार आहे आणि त्यानंतर मग आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे। कोणतीही रस्सा भाजी असो त्यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा, त्यामुळे भाजीची चव तर चांगली होतेच, पण भाजीवर छान तेलाचा तवंग सुद्धा येतो, भाजीला कलर चांगला येतो। या ठिकाणी मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि भाजी एकदा व्यवस्थित हलवून घेतलेली आहे। या ठिकाणी सुरुवातीला मी फक्त जवळपास 1 वाटीच गरम पाण्याचा वापर केलेला आहे। ताट झाकून 5 मिनिट आपल्याला शेंगा व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर मग आवश्यकतेनुसार पाणी आपल्याला वाढवायचं आहे। या ठिकाणी 5 ते 7 मिनिटांमध्येच आपला शेंगा ह्या व्यवस्थित शिजतात आणि पाहू शकता आपली भाजी आहे ती व्यवस्थित शिजलेली आहे। भाजीला कलर सुद्धा खूप छान आलेला आहे, सुगंध सुद्धा भाजीचा सगळीकडे दरवळत आहे। अगदी कमी साहित्यामध्ये झटपट होणारी ही गावरान चवीची शेवग्याची भाजी आहे। या ठिकाणी पाहू शकता शेंग सुद्धा आपल्याला चमचाने दाबून पाहायची आहे आणि शेंगा ह्या शिजलेल्या आहेत। तुम्ही अशी ही भाजी ठेवू शकता। अशी भाजी सुद्धा आपण भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत खाऊ शकतो, पण मला आणखीन थोडी पातळ भाजी हवी आहे यासाठी मी थोडंसं गरम पाणी आणखीन घातलेलं आहे आणि अगदी 2 वाट्या जवळपास मी पाण्याचा वापर केलेला आहे आणि आपली ही झणझणीत चमचमीत अशी चविष्ट गावरान पद्धतीची शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी आहे ती तयार झालेली आहे। अशा पद्धतीने भाजी तुम्ही नक्की बनवून खा। भाकरीसोबत तर ही भाजी अतिशय चविष्ट लागते, त्याचप्रमाणे आपण भातासोबत सुद्धा ही भाजी खाऊ शकतो। तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।